नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the critical angle, total internal reflection of the light and partial reflection of the light. Now today we'll discuss about the advanced sunrise and delay sunset. ॲडव्हान्स सनराईज कशाला म्हणायचं आणि डिले सनसेट कशाला म्हणायचं हे आता स्टडी करायचं आपल्याला. नेमकं सूर्योदय होण्यापूर्वीच आपल्याला सूर्य 2 मिनिटं अगोदर दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो? किंवा सूर्यास्त झाल्यानंतरही सूर्य आपल्याला 2 मिनिटापर्यंत दिसतो, याचाही अर्थ आपल्याला समजत नाही. म्हणजे असं म्हणणं चुकीचं आहे की सूर्योदय होण्यापूर्वीच सूर्य आपल्याला 2 मिनिटं दिसू लागतो किंवा सूर्यास्त झाल्यानंतरही सूर्य आपल्याला 2 मिनिटापर्यंत दिसतो. म्हणजे नेमकं म्हणायचं काय याच्यामध्ये? तर दॅट इज नथिंग बट द ॲडव्हान्स्ड सनराईज अँड डिले सनसेट. ॲडव्हान्स सनराईज कशाला म्हणायचं? की सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य अगोदरच दिसणे, याला ॲडव्हान्स सनराईज म्हणायचं. आणि डिले सनसेट कशाला म्हणायचं? की सूर्यास्त झाल्यानंतरही सूर्य आपल्याला 2 मिनिटापर्यंत दिसतो, याला म्हणायचं डिले सनसेट. इन विच टाईम यू कॅन सी द सन वेन दी सन गोज ओव्हर दी हॉरिझॉन्टल लाईन. त्याच वेळेस आपल्याला सूर्य दिसतो. सपोज दिस इज द सरफेस ऑफ दी अर्थ. हा अर्थ सरफेस आहे. 2 डायमेन्शनलमध्ये आपण विचार करू नका, तर 3 डायमेन्शनलमध्ये विचार करा. स्पेअरनुसार विचार करा, स्पेरिकलनुसार विचार करा. अर्थ इज रोटेट अराउंड इट्स ओन ॲक्सिस अँड रिव्हॉल्विंग अराउंड द सन. मग ॲट द टाईम ऑफ मॉर्निंग म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीची पोझिशन जर आपण पाहिली, दिस इज नथिंग बट द हॉरिझॉन्टल लाईन किंवा हॉरिझॉन म्हणतो आपण त्याला. क्षितिज समांतर पातळी असेल ही हॉरिझॉन. मग जोपर्यंत सूर्य हॉरिझॉनच्या बिलो आहे तोपर्यंत आपला सूर्य दिसत नसतो. म्हणजे नियमानुसार ज्या वेळेस आपल्याला एखादा ऑब्जेक्ट जर दिसायचा असेल तर आपल्या हॉरिझॉन्टल लाईनच्या बिलो असलेले ऑब्जेक्ट आपल्याला दिसत नाहीत. आपली लाईन ऑफ व्हिजन जी आहे त्याप्रमाणे. तसं इथं अर्थ सरफेसला टच असलेली जी काय लाईन असेल त्याला आपण हॉरिझॉन म्हणतो. मग हॉरिझॉनच्या खाली जर सूर्य असेल तर तो आपला दिसणार नाही किंवा हॉरिझॉनच्या सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य हा हॉरिझॉनच्या खाली असतो, म्हणून तो आपल्याला दिसत नाही असं आपण गृहीत धरायचं. मग हा कधी दिसेल? ज्यावेळेस या हॉरिझॉनच्या वर आलेला असेल, क्षितिज समांतर पातळीच्या वर आलेला असेल, त्यावेळेस आपला सूर्य हळूहळू दिसू लागतो आणि आपण म्हणतो की सूर्योदय झालेला आहे. पण नव्हे, सूर्योदय होण्यापूर्वी ही आपल्याला सूर्य 2 मिनिटापर्यंत दिसतो. याचं रिझन काय आहे नेमकं? व्हॉट इज इट्स रिझन? वी नो दॅट बिटवीन द अर्थ अँड द सन देर इज द ॲटमॉस्फिअर अँड द व्हॅक्यूम. जसं अराउंड द अर्थ देर इज द इन्फानाईट नंबर ऑफ द एअर लेअर. अर्थच्या भोवताली इन्फानाईट नंबर ऑफ द एअर लेअर आहेत, हॅविंग द डिफरंट डेन्सिटीज. सपोज दीज आर दी एअर लेअर अराउंड दी अर्थ. इन्फानाईट नंबर ऑफ द एअर लेअर अराउंड दी अर्थ. हे असे इन्फानाईट नंबर ऑफ दी काय आहेत? एअर लेअर आहेत, हॅविंग द डिफरंट डेन्सिटीज. व्हेन वी गो अवे फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ टू ए सम हाईट, द एअर गोज ऑन रेअर अँड रेअर. जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ ना, तसतशी हवा विरळ होत जाते. म्हणजेच डेन्सिटी ऑफ द एअर लेअर गोज ऑन डिक्रीजिंग. मग बिटवीन आपण 3 डायमेन्शनमध्ये इथं विचार करा. अर्थच्या अराउंड 3 डायमेन्शनमध्ये विचार करा. बिटवीन द अर्थ अँड द सन देर इज द व्हॅक्यूम अँड द एअर लेअर. समजा मी हा पार्ट टोटली व्हॅक्यूमचा सनपासून ते ॲटमॉस्फिअरपर्यंत इथं हा व्हॅक्यूम कन्सिडर केलेला आहे. इन्फानाईट नंबर ऑफ द रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द सन. मग समजा मी एक लाईट रे कन्सिडर करतो. सपोज दिस इज द इन्सिडंट रे विच इज ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्यूम इन ए स्ट्रेट लाईन. व्हॅक्यूममध्ये येत असताना स्ट्रेट लाईन असेल. पण बिटवीन द अर्थ अँड द सन, बिटवीन द व्हॅक्यूम, इथं आपण व्हॅक्यूमचा पूर्ण पार्ट विचार करूया. बिटवीन द व्हॅक्यूम अँड द अर्थ देर आर डिफरंट नंबर ऑफ द एअर लेअर हॅविंग द डिफरंट डेन्सिटीज. अर्थ सरफेसपासून आपण वरच्या बाजूला असा विचार केला, सगळ्याच बाजूने विचार केला, ऑल साईडने जर आपण विचार केला. बिटवीन द सन अँड द अर्थ 3 डायमेन्शनमध्ये विचार करा. बिटवीन द सन अँड द अर्थ देर इज द व्हॅक्यूम अँड डिफरंट नंबर ऑफ द एअर लेअर. मग याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ द एअर लेअर नियर टू द अर्थ इज मोर असेल. सपोज दिस इज द फर्स्ट लेअर, दिस इज द सेकंड लेअर, थर्ड लेअर अँड फोर्थ लेअर. मी इथं फक्त 4 लेअर जे दाखवले आहेत एअरचे डिफरंट डेन्सिटीचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दाखवलेले आहे. देर आर इन्फानाईट नंबर ऑफ द एअर लेअर हॅविंग द डिफरंट डेन्सिटीज, ऑप्टिकल डेन्सिटीज.
मग आता जसजसं आपण अर्थ सरफेसपासून दूर जाऊया तसतसे डेन्सिटी ऑफ द एअर गोज ऑन डिक्रीजिंग. मग कंपॅरिझन बिटवीन द थर्ड अँड फोर्थ जर आपण विचार केला तर डेन्सिटी ऑफ द एअर लेअर ऑफ द फोर्थ सरफेस किंवा फोर्थ लेअर जे असेल त्याची डेन्सिटी कमी असते ॲज कम्पेअर टू द थर्ड. कंपेअरिंग बिटवीन द टू अँड थर्ड, second is the denser medium and third is the rare medium. Comparing between the second and first, the first is the denser medium and second is the rare medium. At the morning time आपण हा विचार करू लागलो आहोत. मग हा any one of the ray is originated from the sun and which is passing through the air layer किंवा passing through the atmosphere. मग ॲटमॉस्फिअरमधून हा पास होत असताना this is the perpendicular, this is the normal. We know that इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम आपण स्टडी केलेला आहे. रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जाताना इट बेंड टोवर्ड दी नॉर्मल. मग आता कंपॅरिझन बिटवीन द थर्ड अँड द फोर्थ एअर लेअर, थर्ड इज द डेन्सर ॲज कम्पेअर टू द फोर्थ, देअर फोर इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. आपण याच्यामधून थोडासा बेंड झालेला असेल व्हॅक्यूममधून फोर्थ लेअरमध्ये येताना हा बेंड झालेला असेल. Again, the density of the third layer is more as compared to the fourth. Therefore, the incident ray transfer from the fourth layer to the third layer जर असेल after the refraction it bend toward the normal. थोडासा बेंड झालेला असेल. Again, it is transfer from this third to second. Second is the denser medium as compared to the third. Therefore, incident ray transfer from the किंवा light ray transfer from third to second. अगेन इट बेंड टोवर्ड दी नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. हा ओरिजिनल पाथ असेल, हा ओरिजिनल पाथ असेल. डॉटेड लाईनचा मी हा ओरिजिनल पाथ दाखवतो. हा ओरिजिनल पाथ असेल आणि हा आहे आफ्टर बेंडिंग. अगेन द इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम दी सेकंड टू फर्स्ट. फर्स्ट इज द डेन्सर मीडियम ॲज कम्पेअर टू द सेकंड. अगेन इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम द रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन बेंड टोवर्ड दी नॉर्मल. आणि मग हा रे इथं कोणीतरी ऑब्झर्वर असेल आणि त्या ऑब्झर्वरच्या डोळ्यामध्ये काय केलं असेल त्या रेने एंट्री केलेली असेल. मग इन्सिडंट रेट हे स्ट्रेट लाईनमध्ये घ्या. इन्सिडंट रेट ट्रान्सफर फ्रॉम रेअर टू डेन्सर, रेअर टू डेन्सर, रेअर टू डेन्सर इच अँड एव्हरी टाईम इट बेंड टोवर्ड्स दी नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. आणि मग आपल्याला तर माहिती आहे की लाईट रे ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन. आणि मग ज्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये हा रे एंटर झालेला असेल त्या व्यक्तीला वाटेल की सूर्योदय झालेला आहे, कारण लाईट रे ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन. लास्टचा जो काय रिफ्रॅक्शन होऊन आलेला रे आहे ना, हा स्ट्रेट लाईन याच्या डोळ्यामध्ये गेल्यानंतर त्याला माहिती आहे की लाईट रे ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन. आणि मग त्याला इथं कुठंतरी काय झालेलं आढळून येईल की आता सूर्योदय झालेला आहे. पण हे असेल व्हर्च्युअल. ॲक्च्युअल दिस इज द ॲपरंट पोझिशन अँड दिस इज द ओरिजिनल पोझिशन ऑफ दी सन. म्हणजे जोपर्यंत तो हॉरिझॉन्टल लेव्हल म्हणजे या पोझिशनला येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला दिसत नाही. म्हणजे त्या व्यक्तीला हा सूर्योदय झाल्यासारखा इथं वाटेल. पण ॲक्च्युअली ड्यू टू द मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर, द पाथ ऑफ दॅट लाईट रे इज द कर्व अँड दॅट कर्व पाथ ऑफ द लाईट किंवा लाईट रे एंटर थ्रू द आईज ऑफ दॅट ऑब्झर्वर. आणि मग लाईट रे ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन म्हणल्यामुळे आपण बॅक साईडने हा जरी इन्क्रीज केला तर त्या व्यक्तीला इथं सूर्योदय झाल्यासारखं असं वाटेल. मग हे डिस्टन्स कव्हर करत असताना जो पण 2 मिनटापर्यंत इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे ॲक्च्युअल पोझिशन आहे इथं आणि भास होतं इथं. मग इथून येण्यासाठी लागणारा जो काही कालावधी आहे त्याला हॉरिझॉन्टल लेवलला तो लागतो 2 मिनटाचा कालावधी लागतो. म्हणजे ड्यू टू द मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर देर इज द बेंडिंग ऑफ द पाथ ऑफ द लाईट. आणि हा बेंडिंग पाथ ऑफ द लाईटमुळे काय होतं आपल्याला की लाईट रे हा डोळ्यामध्ये डायरेक्टली एंटर होतो आणि हे डिस्टन्स हॉरिझॉनला येण्यासाठी हे जे काय डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जे काही टाईम पिरियड लागतो. आता सन इज द रेस्ट पोझिशनमध्येच आहे पण अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. मग आपल्याला हॉरिझॉन लेवलला सन आल्यासारखं वाटण्यासाठी इथं कव्हर करण्यासाठी लागलेला जो काही कालावधी आहे ना तो कालावधी लागतो 2 मिनटाचा कालावधी लागतो. आणि आपण त्यालाच काय म्हणतो ॲडव्हान्स्ड सनराईज. म्हणजे ॲक्च्युअल सन हा हॉरिझॉनच्या वर आल्यानंतर दिसायला पाहिजे, पण हॉरिझॉनच्या खाली 2 मिनिट अंतरावर असतानाच डिस्टन्सवर असताना 2 मिनटामध्ये जे काय डिस्टन्स कव्हर करेल तेवढ्या डिस्टन्सवर असतानाच आपल्याला ड्यू टू द मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअरमुळे आपल्याला सूर्य हा दिसू लागतो. म्हणजे ॲक्च्युअल तो दिसायला पाहिजे हॉरिझॉन पोझिशनच्या वर आल्यानंतर,
पण हॉरिझॉन पोझिशनच्या खाली असतानाच 2 मिनिटापूर्वी तो आपल्याला दिसू लागतो ड्यू टू द मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर अँड दॅट इज नोन ॲज द ॲडव्हान्स्ड सनराईज. त्यालाच आपण म्हणतो की सूर्योदय होण्यापूर्वीच सूर्य आपल्याला 2 मिनटं अगोदर दिसू लागतो. आणि मग एकदा का सन हा हॉरिझॉन्टल लेवलच्या वर आला की अगेन इन्सिडंट रेट इथे या पोझिशनला आला तर याच्यामधून रिफ्रॅक्शन होऊन आपल्याला दिसेल. असं करत करत तो हॉरिझॉन पोझिशनला 180मध्ये सेकंड पोझिशनला समजा इथं आलेला आहे, या पोझिशनला आलेला आहे. मग परत या ठिकाणी काय होईल, व्हेन इट सन गोज बिलोज द हॉरिझॉन ॲट दिस टाईम फॉर 2 मिनिट्स. 2 मिनिट काय होत आहे, तो खाली जाईपर्यंत आपल्याला दिसतो का, समजा या 2 मिनिटानंतर या पोझिशनला आलेला आहे. आपण असा विचार करूया आणि ऑब्झर्वर कुठंतरी इकडच्या पोझिशनला आहे. मग इन्सिडेंट रे यू कॅन टेक द एनी वन ऑफ द इन्सिडेंट रे विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम द सन ॲट द टाईम ऑफ द सनसेट. हॉरिझॉनच्या बिलो इथं आल्यानंतर तो आपल्याला दिसायला नाही पाहिजे, पण हॉरिझॉनच्या पोझिशनच्या बिलो आल्यानंतर सुद्धा आपल्याला तो 2 मिनिटापर्यंत दिसतो. याचंही कारण तेच आहे की व्हेन वी गो अवे फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ टू ए सम हाईट एअर गोज ऑन रेअर अँड रेअर. मी वरतं सांगत नाही की हा समजा पश्चिमेला गेलेला असेल, पण बिटवीन द अर्थची पोझिशन अशी असेल, अर्थ एवढ्या अंतरावर असेल, म्हणजे अर्थ सेफ हा झाला आणि अर्थपासून इन्फायनाईट डिस्टन्सवर काय आहे, सन आहे. मग अशा वेळेस बिटवीन द सन अँड द अर्थ देर इज द व्हॅक्यूम अँड डिफरंट एअर लेअर. मग कंपॅरिझन बिटवीन द फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर. The fourth is the rare medium as compared to the third. Third is rare as compared to the second. Second is rare as compared to the first. मग incident ray transfer from rare medium to denser medium after the refraction it bend toward the normal. 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 आणि मग याला काय वाटेल का हा कुठून तरी रे काय झालेला आहे, स्ट्रेट लाईनमध्येच आलेला आहे ऑब्झर्वरला वाटेल. आणि म्हणजे याला पोझिशन दिसेल इथं, पण ॲक्च्युअल तो कुठं आलेला असेल, बिलो द हॉरिझॉन. मग हे जो 2 मिनिटापर्यंत आपल्याला जोपर्यंत 2 मिनटं हॉरिझॉन लेवलच्या खाली येत आहे तोपर्यंत आपल्याला तो दिसत राहणार ड्यू टू द मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, डिले सनसेट. म्हणजे ॲडव्हान्स सनराईज फॉर 2 मिनिट्स अँड डिले सनसेट फॉर 2 मिनिट्स. सूर्योदय होण्यापूर्वीच सूर्य आपल्याला अगोदर 2 मिनिटे दिसतो. व्हॉट इज इट्स रिझन, ड्यू टू द मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर. द पाथ ऑफ दॅट लाईट रे इज इन द फॉर्म ऑफ ए कर्व अँड ड्यू टू दिस दॅट रिक्वायर्ड टाईम इज नथिंग बट द 2 मिनिट्स बिफोर द सनराईज अँड दॅट इज नोन ॲज द ॲडव्हान्स्ड सनराईज. अँड आफ्टर सनसेट, डिले सनसेट कशाला म्हणतो आपण, व्हेन द सन गोज बिलो द हॉरिझॉन पोझिशन and it covers a distance for 2 minutes and rays originated from the sun and due to the multiple times refraction takes place through the atmosphere, the path of that light ray is bending and reaches to the eyes of the observer. आणि मग इथं जर असेल बिलो द हॉरिझॉनसाठी जोपर्यंत 2 मिनटं जात आहे तोपर्यंत आपल्याला ड्यू टू द मल्टिपल टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअरमुळे दिसतो. तेव्हा हा लागलेला जो कालावधी आहे तो 2 मिनटं आहे आणि दॅट इज नथिंग बट द डिले सनसेट. म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीही सूर्य आपल्याला 2 मिनटं अगोदर दिसतो आणि सूर्यास्त झाल्यानंतरही सूर्य आपल्याला 2 मिनटं दिसतो. म्हणजे टोटल ईच अँड एव्हरी डे आपण 4 मिनिट सूर्य जास्त वेळ पाहू शकतो. दॅट मीन्स बिफोर द सनराईज दॅट इज नथिंग बट द ॲडव्हान्स्ड सनराईज ड्यू टू द मल्टिपल टाइम रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ॲटमॉस्फिअर. अँड डिले सनसेट, आफ्टर द सनसेट यू कॅन सी द सन फॉर 2 मिनिट्स अँड दॅट इज नथिंग बट द डिले सनसेट. ह्या 2 कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे, पण हे कन्सिडर करत असताना आपल्याला 3 डायमेन्शनचा विचार करावा लागेल, 2 डायमेन्शनचा विचार करून चालत नाही आहे.